नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये हलाल प्रमाणित जे काही पदार्थ आहेत, उत्पादनं आहेत, याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर देशभर नेमकं हलाल म्हणजे काय, हलाल प्रमाणित अशी उत्पादनं म्हणजे नेमकं काय, त्याच्यावर बंदी घालण्याचं कारण काय, याविषयीची चर्चा सुरू झाली आणि त्यातून मग वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन लोकांनी करायला सुरुवात केली, शोध घ्यायला सुरुवात केली. तर उत्तर प्रदेश सरकारने, योगी आदित्यनाथ सरकारने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने कोण पदार्थांवर जर प्रमाणित करत असेल, हलाल प्रमाणित करत असेल, तर त्या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता मुळात पहिल्यांदा आपल्याला या संदर्भात जाणून घ्यायला पाहिजे की हलाल म्हणजे नेमकं काय, कशासाठी त्याच्यावर हलाल प्रमाणित असं लिहिलं जातं, हे समजून घेऊन नंतर मग त्यातला जो हा मुद्दा आहे बंदी घालण्याचा, याकडे आपण वळू शकतो. तर हलाल हा मुळात शब्द अरेबिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे की तुम्हाला परवानगी आहे. हा पदार्थ जो आहे, ज्या पदार्थावर किंवा ज्या पॅक अशा फूडवर ते लिहिलं असेल की हे सगळे पदार्थ जे ते हलाल प्रमाणित आहेत, हलाल सर्टिफाईड आहेत, याचा अर्थ ते वापरण्यायोग्य आहेत, खाण्यायोग्य आहेत, तुम्ही ते खरेदी करू शकता, तुम्ही ते वापरू शकता, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्या विरुद्ध शब्द जो आहे तो म्हणजे हराम. म्हणजे त्या पदार्थावर जर हलाल सर्टिफाईड लिहिलेलं नसेल तर तो पदार्थ तुम्ही वापरू शकत नाही, तुम्हाला वापरण्यायोग्य तो नाही, खाण्यायोग्य तो नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता मुळातच हा जो अरेबिक शब्द आहे यांचा वापर हा मध्यपूर्वेतले देश जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तिकडेच जी काही अशी पिशवीबंद उत्पादनं असतात, पॅक फूड जे असतात, त्याच्यावर हे लिहिलेलं असतं. आणि याचं कारण हलाल किंवा हराम हे जे शब्द आहेत किंवा अशा पद्धतीचे पदार्थांवर जेव्हा हे शिक्के मारले जातात, त्याचा अर्थ इस्लामिक कायद्यानुसार, इस्लामिक नीतिनियमांनुसार हे पदार्थ खावेत की खाऊ नयेत, वापरावेत की वापरू नयेत, हे सांगण्यात आलेले आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जिकडे इस्लामिक कायदे आहेत, इस्लामी राष्ट्र आहेत जी, त्या ठिकाणी या शब्दांचा उपयोग केला जातो प्रामुख्याने आणि त्यांना त्याची गरज वाटत असेल. पण भारतामध्ये अशा पद्धतीने एखादा पदार्थ हलाल आहे किंवा हराम आहे हे लिहिण्याची काय आवश्यकताच नाही, त्याची गरजच नाही आहे. आता ही बंदी घातल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने ही बंदी घातल्यावर त्याच्यावर अनेक मुस्लिम संघटनांनी म्हणा किंवा विशेषतः हे जे उत्पादन आहेत ती प्रमाणित करणाऱ्या ज्या संस्था आहेत, हलाल ट्रस्ट असतील, हलाल कौन्सिल असतील, ते यांनी आक्षेप घेतला की याच्यामुळे एक प्रकारे भेदभाव होतोय हिंदू आणि मुस्लिमांमध्ये किंवा समाजामध्ये फूट पाडली जाते. मुळातच हलाल सर्टिफाईड एखादा पदार्थ आहे असं लिहिल्यानंतर खऱ्या अर्थाने ती फूट पडते, त्याच्या बंदी घातल्यामुळे फूट पडत नाही. आता हे कसं होतं, तर हलाल सर्टिफाईड म्हटलं की मुळातच जे लोक हे पदार्थ घेतील त्याच्यामध्ये समजा हिंदू धर्मातला कोणी असेल जो हा उत्पादन घेईल, एखादं उत्पादन विकत घेईल आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल हलाल सर्टिफाईड, तर त्याच्या मनामध्ये निश्चितपणे संभ्रम निर्माण होतो की हलाल म्हणजे काय नेमकं, हा शब्द जो आहे तो का लिहिलेला आहे, हा कुठेतरी मुस्लिम धर्मियांशी संबंधित शब्द आहे, मग याचा अर्थ काय आहे, मग हा पदार्थ किंवा हे उत्पादन केवळ मुस्लिम धर्मियांसाठी आहे का, किंवा ते नॉन व्हेजिटेरियनच आहे का, किंवा त्याचा काहीतरी संबंध एखाद्या मांसाहाराशी किंवा प्राण्याच्या एखाद्या शरीरातल्या काही घटकाशी त्याचा संबंध येतो का, असा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि त्या स्वाभाविकच आहे. मुळातच हलाल शब्दाचा मगाशी मी अर्थ काय सांगितला की तुम्हाला अमुक हा पदार्थ वापरता येण्याजोगा आहे किंवा वापरता येण्यायोग्य आहे, खाण्यायोग्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. पण मग इतर जे आज आपण पदार्थ वापरतो, ज्या काही आपण पिशवीबंद वस्तू घेतो विकत दुकानांमधनं, त्यावर हलाल सर्टिफाईड आहे किंवा नाही आहे यावरनं आपण ते पदार्थ विकत घेत नाही, आपल्याला तशी अजिबात गरज नसते. त्या उत्पादनांवर समजा आपण शाकाहारी पदार्थ विकत घेणार असू, एखादा पिशवीबंद पदार्थ, तर आपल्याला शाकाहारी पदार्थ हवा तर त्याच्यावर अर्थातच हिरव्या रंगाचं चिन्ह असतं, त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा शाकाहारी पदार्थ आहे.
हा शाकाहारी जे कोणी व्यक्ती आहेत त्या विकत घेऊ शकतात. एखाद्यावर लाल रंगाचं गोल आकाराचं चिन्ह असेल तर तो नॉनव्हेज पदार्थ आहे, म्हणजे तो मांसाहारी पदार्थ आहे. मग मांसाहारी ज्या व्यक्ती असतील त्या तो घेऊ शकतात, शाकाहारी व्यक्ती तो घेणार नाहीत. एखादा पदार्थ अल्कोहोलिक आहे, नॉन अल्कोहोलिक आहे, हे सुद्धा त्यावर लिहिलेलं असतं. एखाद्या पदार्थामध्ये अंड आहे किंवा नाही आहे हे सुद्धा त्यात लिहिलेलं असतं. जसं दुकानांमध्ये आपण केक शॉपमध्ये गेलो तर त्या ठिकाणी एखादा केक हा एगलेस केक आहे किंवा त्याच्यामध्ये अंड आहे हे तिथे स्पष्टपणे म्हटलेलं असतं, आणि ते म्हटलं असेल तर आपण त्या वस्तू त्यानुसार घेतो. मग पुन्हा हलाल सर्टिफाईड लिहिण्याची गरज काय? ते गरजच उरत नाही. त्यामुळे मुद्दा इथेच संपतो की हलाल सर्टिफाईड लिहिण्याची गरज काय आहे. एखादा पदार्थ वापरणे योग्य आहे हे जर त्याच्यावर हिरवं चिन्ह असेल तो व्हेजिटेरियन आहे किंवा नॉन व्हेजिटेरियन आहे हा त्याच्यात फरक करत असेल तर तो माणूस विकत घेतोच. शाकाहारी आहे म्हटल्यावर तो शाकाहारी विकत घेतो, मांसाहारी म्हटल्यावर तो मांसाहारी विकत घेतो. जो शाकाहारी व्यक्ती असेल तो मांसाहारी विकत घेत नाही पदार्थ त्यावर लिहिलेलं असल्यामुळे. मग पुन्हा हलाल सर्टिफाईड लिहिण्याची गरज काय हा प्रश्न मनामध्ये येतोच. आणि म्हणून जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की हलाल सर्टिफाईड लिहिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पदार्थ ओळखता येऊ शकतो, खाण्यायोग्य आहे अथवा अयोग्य आहे, तर हा मुळातच फसवा युक्तिवाद आहे. पहिल्यापासूनच ही चिन्ह आहेतच, व्हेज नॉनव्हेज, अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक, एगलेस किंवा विथ एग, हे सगळं लिहिलेलंच आहे पहिल्यापासून. मग पुन्हा हलाल सर्टिफाईड लिहिण्याची गरज नाही हे स्पष्ट होतं. पण बंदी घातल्यानंतर आता असा युक्तिवाद केला जातो, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जी बंदी घातली त्याच्याने युक्तिवाद केला जातो की याच्यामुळे समाजामध्ये फूट पडेल. तर मुळातच हलाल सर्टिफाईड लिहिल्यामुळे फूट पडते. एखादी हिंदू व्यक्ती जेव्हा ते विकत घेते, तसा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला रेल्वेमधला. एका रेल्वे अधिकाऱ्याला तो व्यक्ती विचारतोय प्रवासी की याच्या हलाल सर्टिफाईड का लिहिलेलं आहे. तो त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तो म्हणतोय हे वापरणे योग्य आहे, म्हणजे मग हलाल सर्टिफाईड लिहिण्याची काय गरज आहे. तुम्ही त्याच्यावर व्हेज नॉनव्हेज हे लिहिलं तर मला ते वापरणे योग्य आहे अथवा नाही आहे हे कळू शकतं, किंवा अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक आहे ह्याच्यावरनं कळू शकतं. मग पुन्हा हलाल सर्टिफाईड लिहिण्याची गरज काय हा अगदी योग्य प्रश्न आहे. मग तोच प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या मनामध्ये आहे की उद्या हिंदू व्यक्ती जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जाईल आणि त्याच्यासमोर हलाल सर्टिफाईड असा एखादा पदार्थ असेल तर त्याने विकत घेताना त्याच्यामध्ये मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की होऊ शकतो की हा पदार्थ नेमका कोणासाठी आहे, हलाल हा शब्द का वापरलाय त्याच्यामध्ये, त्याचा अर्थ नेमका काय आहे, तो आम्हाला वापरणे योग्य आहे की केवळ मुस्लिमांसाठी आहे, तो मांसाहारी पदार्थ आहे का, हा मनामध्ये जर प्रश्न येत असेल तर तो स्वाभाविकच म्हटला पाहिजे. मग एखादी मुस्लिम व्यक्ती जर हलाल सर्टिफाईड नाही आहे एखाद्या पदार्थावर लिहिलेलं म्हणून ती पदार्थ घेणार नसेल तर स्वाभाविकच त्याचं नुकसान होणार आहे, ज्या कोणाचं हे उत्पादन आहे त्याचं. कारण त्याच्यावर हलाल सर्टिफाईड लिहिलेलं नाही म्हणून आम्ही वस्तू घेत नाही असं जर ती मुस्लिम व्यक्ती म्हणत असेल तर स्वाभाविकपणे त्या पदार्थाचं निर्मिती करणारा जो कोणी कंपनी असेल, जो कोणी व्यक्ती असेल, त्याचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. कारण मुळातच हे विभाजन केलं जातच आहे की एखादा पदार्थ व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक आहे, हे सगळं केलं जाते. त्यामुळे या हलाल सर्टिफाईड शब्दाची खरी गरज नाहीच उरत कुठेच, पण तरी देखील ते करण्याची मागणी केली जाते. मग याच्यावर एक आक्षेप समोर येतो किंवा आरोप काही जण करतात त्याच्यावर की हे सगळं सर्टिफाईड करण्यासाठी काही जण पैसे घेतात, त्याच्यात भ्रष्टाचार होतो. एखाद्याला ते अधिकार देण्यासाठी की ही उत्पादनं सर्टिफाईड करण्यासाठी मला परवानगी द्या म्हणून मग त्यासाठी पैसे मोजले जातात त्या काउन्सिल किंवा ट्रस्टकडे, आणि त्यातून काही घोळ होतोय असाही आरोप होतो. ते पैसे जे आहेत ते कुठेतरी देशविरोधी कारवायांसाठी वापरले जातात असाही आरोप होतो. आता हे सगळं तपासण्याचा भाग आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे. हा मुद्दा असला तरी खरा मुद्दा जो आहे तो म्हणजे हलाल सर्टिफाईड याची गरजच नाहीये कोणत्याही प्रकारची. ते खरं लिहिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विभाजन होतं, खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी समाजामध्ये भेदभाव निर्माण होतो, त्यामुळे त्याची गरज नाही. पण ते अनेक ठिकाणी केलं जातं सर्टिफाईड, याचा अर्थ त्या ठिकाणी कुठेतरी पैशाचा संबंध येतो. जे सर्टिफाईड करून देण्यासाठी पैसे घेतले जातात
आणि मग सांगितलं जातं की जगभरामध्ये हलाल सर्टिफिकेशन असलेल्या पदार्थांचं जो काही व्यवहार आहे किंवा व्यापार होतोय तो प्रचंड करोडोंमध्ये होतोय, अब्जोंमध्ये होतोय, हे सांगितलं जातं. पण ते ठीक आहे. अरबी राष्ट्र जे आहेत, मध्य पूर्वेतले देश आहेत, हे कदाचित त्यांच्या आपापसातमध्ये जेव्हा ते पदार्थांची आयात निर्यात करतात त्यावेळेला त्याच्यावर लिहित असतील ते हलाल सर्टिफाईड म्हणून, किंवा तिकडचे पदार्थ भारतात आणले जात असताना त्याच्यावर लिहिलं जात असेल, तो त्यांचा नियम आहे म्हणून ते लिहित असतील. किंवा आपल्या इकडचे पदार्थ तिकडे जाताना त्या ठिकाणी कदाचित लिहिलं जात असेल. पण भारतातल्या पदार्थांसाठी तो कशासाठी ही सर्टिफाईड करणं आवश्यक आहे? तिथे तो भेदभाव करण्याची काय आवश्यकता आहे? बरं, हे केवळ खाद्यपदार्थांच्या बाबतीत नाहीये, म्हणजे मटण किंवा चिकन याच्या बाबतीत नाहीये, तर हे इतर पदार्थांच्या बाबतीत सुद्धा आहे. मी मेकअपच्या सामानावर सुद्धा हलाल सर्टिफाईड लिहिलेलं आहे, किंवा चहावर सुद्धा लिहिलेलं आहे हलाल सर्टिफाईड आहे. आता मेकअपचं सामान हलाल सर्टिफाईड आहे म्हटल्यावर याचा अर्थ काय होतो? कोणालाही वाटेल की हे काही मुस्लिमांच्या संदर्भात काही आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ शकेल. सर्वसामान्य माणसाला माहिती नाही आहे ती. आता मेकअपचं सामान हे कोणी वापरू शकतं, त्याच्यामध्ये काय हिंदू मुस्लिम असा काही भेदभाव करण्याची आवश्यकताच नसते, कोणी वापरू शकतं. चहा सुद्धा हा हलाल सर्टिफाईड आहे म्हणजे तो फक्त हिंदूंसाठी आहे मुस्लिमांसाठी असं अजिबात नव्हे. चहा कोणी वापरू शकतो, मग त्याच्या हलाल सर्टिफाईड लिहिण्याची काय आवश्यकता आहे? त्यात इतर काही घटक काय काय आहेत हे तुम्ही त्याच्या पाकिटावर लिहू शकता, जे एखाद्याला वाटू शकतात की हे घटक असतील तर मी हा चहा घेणार नाही. त्या मेकअपमध्ये काही तेल वापरण्यात आलं असेल किंवा असे काही पदार्थ असतील जे आपल्याला आरोग्याला घातक ठरू शकतील, तर त्या पदार्थांची माहिती घेऊन आपण तो मेकअपचं सामान घेणार नाही. त्या पलीकडे जाऊन त्याला हलाल सर्टिफाईड करण्याची काय आवश्यकता आहे, हा प्रश्न निर्माण होतो. आता उत्तर प्रदेशने हा निर्णय घेतलेला आहे, स्वाभाविकच त्याच्यात राजकारण येणार की योगी आदित्यनाथ यांचं हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पण कुठेतरी हे सिद्ध सुद्धा करून दाखवता आलं पाहिजे की हलाल सर्टिफाईड करण्याची आवश्यकता काय. तिचा आवश्यकताच नसेल आणि त्यातून येणाऱ्या पैशाची नेमका उपयोग कुठे केला जातोय, कशासाठी वापर केला जातोय, कशासाठी हे सर्टिफाईड केलं जातंय, कोणालाही सर्टिफिकेशनची आवश्यकता आहे, या सगळ्याचा तपास होणं आवश्यक आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये केलं जात असेल तर महाराष्ट्रात ते होणार आहे का, हाही प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आज हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी सरकार असेल तरच ते निर्णय घेतील. बाकीचे काँग्रेसचं सरकार असेल तर निश्चितपणे असा निर्णय घेणार नाही, कारण ते मुस्लिम लांगुल चालनाचा त्यांचा इतिहास आहे. माझा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, हिंदुत्ववादी सरकार आहे, तसे विचार असलेलं सरकार आहे. ते अशा प्रकारच्या सर्टिफिकेशनला मान्यता देणार आहेत का, किंवा असं सर्टिफिकेशन इथे केलं जात असेल तर त्याचा तपास केला जाणार आहे का, त्याची चौकशी केली जाणार आहे का? खरोखरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे पॅक फूड जे आहेत त्याच्यावर हलाल सर्टिफाईड फूड किंवा हलाल सर्टिफाईड कोणत्याही पदार्थ असतील, वस्तू असतील, त्या करण्याची आवश्यकता आहे का? त्यातूनच भेदभाव होतोय का? या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे आणि तो अत्यंत गांभीर्याने व्हायला पाहिजे. तर याचा विचार होईल का महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश पाठोपाठ, हे पाहूया आपण. पण या निमित्ताने तुम्हाला हा विषय समजावा, काय नेमकं याच्या मागचं कारण आहे या बंदी मागचं, आणि त्यातून खरोखरच भेदभाव होऊ शकतो का, हे सांगण्याचा एक प्रयत्न आम्ही केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.